हेलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर बोंबाडवर उद्या पॉडकास्ट येणार आहे. तर आज आपण तिच्यावर काही डिस्कस नको करूया. उद्या आपण एकदम जोरदार पॉडकास्ट आणूया, नेहमीप्रमाणे जसं आपलं ठरलं आहे ऑल्टरनेट डे. आणि आज मी तुमच्यासाठी नवीन एक म्हणजे कॅरेक्टर तर जुनं आहे, पण त्याच्यामध्ये आता एक नवीन खूबी आली आहे, ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे आपल्याला बुबू गर्ल माहिती होती ना, भुरग्यांची सून बुबू गर्ल. तसं आता एक बुबू बॉय पण आला आहे. म्हणजे त्याचे बुबू तर बुबू गर्लपेक्षा पण मोठे आहेत आणि काळे मनुके पण दिसतात बुबू बॉयचे. तर मला असं वाटतं की गिफ्टवाली जी सॅन्टा क्लॉज आहे, जी सारखी गिफ्ट वाटत असते, सस्ती सॅन्टा म्हणजे संता. तर ती जी संता आहे, तर तिने त्याला हे कपडे आणि शर्ट टी शर्ट हे सगळं देण्यापेक्षा, हे सगळं देण्यापेक्षा तिने त्याला एक बनियान गिफ्ट द्यावी. एक नाही, जरा बनियानचा जरा सेट द्या, अमूल कम्फीचा असा तीन बनियानचा सेट वगैरे मिळतो तसा घेऊन द्यावा. आणि जरा बघावं की आपण कसं दिसतोय. आणि माझ्या नवऱ्याला, मला बघूनच असं वाटलं की माझ्या नवऱ्याला हे खूप छान दिसेल, ह्याच्यामध्ये माझा नवरा एकदम फिट होईल. पण फिट होईल ते तर ठीक आहे, म्हणजे आता फिट होईल म्हणजे काय, तो काय पॅकेजिंग आहे का की त्याच्यामध्ये बरोबर बसेल. पण ठीक आहे, मराठीचे वांदे आहेत, इंग्लिशचे वांदे आहेत, सगळीचीच माबेन आहे. पण तू एक काम कर, ते फिट होईल वगैरे ते नंतर आहे, पण ते आधी ते बुबू फिट होतात आणि मग ते फिट्टम फाट आणि मग सगळं दिसतं. तर ते जरा बघ कसं वाटतं आणि त्याला जरा ते बुबू झाकायचं काहीतरी सोल्युशन काढ. हगारोला विचार त्यांच्याकडे काय आहे का, अशी टेप बीप लावू शकतो का, तर तसं लाव जर त्याला बनियन खाजवत असेल तर. नाही तर बनियन गिफ्ट दे. आता तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल की आपण आज कोणाबद्दल बोलणार आहोत आणि आजचं कॅरेक्टर कोण आहे. सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट. Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, new start, and new Boo Boo Boy. This is me, Dr. Funny Boo Boo Boy. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आणि आता नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि बोचना आतमध्ये काय कुडकुड करते आहे आणि आई लंगडत लंगडत भांडी घासते आहे, कारण आता सुट्टी इथे आलेली आहे आणि सुट्टी इथेच असणार आहे. तर आता मी तिला लपवतोय, पण मुद्दामून करतोय, तर ती अशी मध्ये मध्ये तुम्हाला दिसत राहील जोपर्यंत तुम्ही क्युरिओसिटीने विचारणार नाही की काय झालं. मग तेव्हा त्याच्यानंतर बोचुमान बसून तुम्हाला प्रवचन देईल. असं असतं आणि तसं असतं आणि आयुष्य हे एकदाच असतं आणि ते त्यांचं लाईफ आहे, त्यांना तुम्ही सांगू द्या. जरी त्यांनी ते पब्लिक केलं असेल तरी पण तुम्ही प्रायव्हसी जपा आणि त्यांना जरा पण जज करू नका. तर हे सगळं तुम्हाला ती बोलेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट व्लॉग. आणि तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, बघत राहा आमचे फडतूस व्लॉग आणि माझे बुबूस. सिरियसली मी नोटीस करते की ह्या माणसाकडे साधे बनियान पण नाही घालत. ते टी शर्टच्या आतमध्ये पण घालायचे असतात, जर आपल्याला देवाने एक्स्ट्राचे दिले तर. बायकांना टफ आहेस तू, म्हणजे वागण्यात पण, बोलण्यात पण आणि सगळ्यातच. आजच हिला एक कॉमेंट आली आहे, थांबा तुम्हाला दाखवते, त्याचा विषय निघालाच आहे. तर रिअली पेशंट्स, कुठले पेशंट्स? एकतर कुठले पेशंट येतात ह्याच्याकडे काय माहिती, 2 तासात काम करून कल्टी मारतो, डब्बा खायला जातो आणि घरातलीच मुलं याला जरा पण अप्रिशिएट करत नाहीत आणि पेशंट म्हणे अप्रिशिएट करतात. लहान मुलं घरातली ती नन्नू बिन्नू कोणच याला भाव देत नाही. नुसतं आपलाय, ही नन्नू 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 काय करते, नन्नू नन्नू काय कुठे, नानू नानू करत असतो नुसता. ही अडपड सॉफ्ट स्पोकन असणं आणि गुडपे असणं ह्याच्यामध्ये फरक आहे, हे कोणीतरी समजावा येईल. आणि लोंबून अक्षरशः पाठीवर एवढं मोठं असं उंटासारखा चांगलं चाललंय, एकदम कुबड्या खवीस झालाय हा गुडप्या. त्या दिवशी ते येल्लो टी शर्टमध्ये बसलेला, त्याच्यामध्ये बघा केवढा मोठा हंप दिसतोय. म्हणे डॉक्टर आहे. डॉक्टर ना स्वतःची काळजी घेऊ शकत, ना बायकोची, ना घरच्यांची, ना काय त्या मुलीची, कसलंच काय नाही, कुठल्याच कशामध्ये तो फिट नाही आहे, काहीच नाही करू शकत. फक्त लोंबायचं माहिती आहे, ते लोंबकळून आता पाठ लोंबकळायला लागली आहे गुडप्याची. डॉक्टर म्हणे डॉक्टर, कसला डॉक्टर, कुठल्याच अँगलने, म्हणजे ना शी बापरे, हॉरिबलच आहे. कसं असतं ना, त्याची पर्सनॅलिटी डॉक्टरसारखी आहे ना, त्याचं पोस्चर आहे ना, त्याचं वागणं बोलणं कसलंच काहीच नाही. कामावरनं पण नाही वाटत, कशात इतका वेल्ला फुकट. हिला अजून एक कॉमेंट आलेली, ज्याच्यामध्ये एकीने लिहिलं होतं की तुमच्यासारखं कपल आम्ही कधीच पाहिलं नाही आणि तुम्ही खूप ग्रेट आहात आणि ऑल द टाईम एकमेकांना टाईम देता, एकमेकांना समजून घेता. अरे कसं बघणार तुम्ही, असले फुकटे लोंबते नाही आहेत ना जगात. हा स्पेशल आहे, हा युनिक आहे, एकच मिळाला आहे, आयजीच्या
जीवावर बायजी उदार. कसं आहे ना, आईबापाने ना लोकांना लुबाडून कमवलंय, त्याच्या जीवावरती हे मजा मारतायत. आणि ह्यांचं जे एक्स्ट्रा ठगवाठगवीचं म्हणजे ते रक्तातच आहे. आईने वेगळ्या ह्याच्याने ठगवलं आणि पोरं वेगळ्या ह्याच्याने ठगवत आहेत. तर आता हे सगळं करून हे व्लॉगिंगच्या नावाखाली लोकांना ठगवून ते एक्स्ट्राचं इन्कम जनरेट करतात. आणि मग त्याचं काय करायचं, मग अशी लोमतेगिरी करत फिरायचं, टाइमपास करायचा आणि लोकांना असं दाखवायचं की आपण किती आदर्श आहोत. आणि कसलं काय आदर्श, आता कळेल काय आदर्श आहे आणि काय. एवढं एखाद्या माणसाच्या घरात एवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्या आईचं याला पायाचं काय थांगपत्ता. जर ते सिम्पल जर हेअरलाईन फ्रॅक्चर आहे ना, तर ते फ्रॅक्चर इतके दिवस राहतच नाही, ते काहीतरी मेजर झालेलं आहे. आणि ते गुडप्याला पण काय कळत नाही आहे. आणि गुडप्या मे बी त्या गोष्टीकडे त्याने इग्नोर केलेला आहे. आणि आता काहीतरी ती थेरपी आणि हे ते सगळं देत आहेत. पण नॉर्मल हेअरलाईन फ्रॅक्चरला इतका वेळ लागत नाही आत्तापर्यंत. आता ऑलमोस्ट आता 4 महिने होतील, 4-5 महिने झाले. इतका थोडीच वेळ लागतो, काहीतरी भयंकर झालेलं आहे हे. ते त्याला ते पण नाही कळत. आणि ते आई आजारी असताना तर एक दिवस त्यांनी असं सोडला नाही मज्जा करायचं. आणि आता ते छुट्टीचं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. छुट्टीने भलेही ती पोस्ट टाकून नंतर डिलीट केलेली असेल, पण ती आपल्या हाती लागली आणि ते गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आणि छुट्टी आता तिच्या व्हिडिओमध्ये पण दिसते. छुट्टी स्वतःच्या पेजवर पण हे टाकते आहे, काय काय रील्स टाकते आहे. तर ती त्याच सोसायटीमध्ये दिसते फिरताना, तिचा मुलगा खेळताना वगैरे. तर ते तिथेच आता सध्या तरी आलेले आहेत. आता पुढे काय होणार आहे माहिती नाही. पण हे सगळं इतके सगळे प्रॉब्लेम्स जर एखाद्या नॉर्मल फॅमिलीमध्ये झाले, तर तुम्ही फक्त इमॅजिन करा की आपल्या घरचं वातावरण काय असेल. आपला नवरा कसा बिहेव करेल, आपला नवरा म्हणजे कसं एक म्हणजे किती आपण म्हटलं की नाही टेन्शन नाही, सगळं होऊन जाईल आणि सगळं ठीक आहे, आम्ही मॅनेज करू वगैरे, पण एक लिमिट असतं प्रत्येक गोष्टीचं. कितीही नाही म्हटलं तरी पण थोडं तरी त्या गोष्टीचा परिणाम आपल्या वैयक्तिक जीवनावर होतो जेव्हा आपल्या घरच्यांच्या बाबतीत काही गोष्टी घडतात. आणि इतक्या लेवलवर तर निर्लज्जासारखं कोणच वागत नाही. एक दिवस या माणसाने सोडला नसेल, पूर्ण आठवडाभर रोज आपला कुठे ना कुठे तरी घेऊन जायचा तिला, रोज आठवडाभर. आणि आता कुठे गेलं हिचं डाएट. एका टाईमला तर खूप मोठे मोठे डेंगे हाकत होती की पूर्वी असं असायचं की जिथे सूप तर जिथे नूडल्स तिथे मी, पण नंतर आता असं झालं आहे की जिथे सलाड तर तिथे बोचुमॉन असते. आणि मला सलाड मला खूप वेगवेगळे खायला आवडतात. आणि जिथे छान सलाड मिळतं तर तशा प्लेसेस मी आता शोधत असते. आणि आता काय, कचरा खायला परत सुरुवात. हे काहीतरी व्ह्यूजसाठी नाही तर कॉन्टेंटसाठी, काय नाही तर 10 दिवसाचं काहीतरी फालतू चॅलेंज घ्यायचं. मी तर म्हणते की ही 4 किलो कमी तर झालीच नाही आहे 101%, पण वाढली नक्की असेल. 4 किलो वजन वाढलं असेल हिचं, 4 किलो कमी झालं म्हणते. आली मोठी 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 ती बाजूवाली वहिनी, म्हणजे एक्स बाजूवाली, ती तर काय, ती पण तिचं असं म्हणजे मागचं दाबू की पुढचं दाबू असं होतं तिला. पुढचं दाबलं तर मागून बाहेर येतं, मागचं दाबलं तर पुढून बाहेर येतं. एकदम ऑकवर्ड पोझिशनमध्ये अशी उभी असते आणि मग धपकन सोफ्यावर बसते. आता काय करू, उशी घेऊन बसते अशी लपून, काहीतरी लपवते आणि काय बडबडत असते. आणि तिला तर ही बोचू चांगलीच प्रमोशनसाठी वापरून घेते काहीतरी. आता तिने पण आपले हेअर स्ट्रेट करून वगैरे घेतलेत, मोठी ॲक्टिंग. आणि काहीतरी हिला वांग्याचं काहीतरी घेऊन आलेली, भरली वांगी. आणि बोचू म्हणते की काय भरली वांगी आणली आहेत. वहिनी म्हणाल्या की तुम्ही आहे ना भाकरी मागव आणि खा भाकरी बरोबर. मग फनी लगेच आल्या काय मग आज आपला प्लॅन होता तर जायचं नाही आहे का आपल्याला बाहेर. तर ती म्हणते का कुठे, वहिनी म्हणते कुठे जायचं होतं का. तर लगेच बोची म्हणते हो हा ना, सकाळी ऑफिसला जायच्या आधीच, म्हणजे ते क्लिनिकला जायच्या आधीच सकाळीच मला म्हणतो की कुठे जायचं आहे का आज, कुठे जायचं आज. मी त्याला म्हणाली की तू जाऊन तर ये आधी हॉस्पिटल करून तर येऊन डायलॉग मार, त्याच्यानंतर आपण जायचं प्लॅन करूया. म्हणजे हा काय नेक्स्ट लेवलचा गुडपे आहे. बाप रे बाप, कसं काय एक माणूस असू शकतो. म्हणजे ही बोलते ती गोष्ट वेगळी आहे की तो वेळ काढतोय, तर अरे वेळ काढतो काय, वेळ मिळतो कसा त्याला, हां कसं काय. आणि वरून येऊन आणि ती वहिनी कोण आल्या आपल्याकडे, कधी कोणतरी आलंय काहीतरी घेऊन आलंय, तर ते राहिलं बाजूलाच. काय मग आज कॅन्सल का, आज नाही जायचं का, त्याची पडली आहे त्या गुडप्या कुठचा. काय पण नुसतं आपलं भटकायचं. हा गुडप्याच आहे, मेन कल्प्रिट हा गुडप्याच आहे. हा दिसतो ना तसा नाही आहे. हा एक नंबरचा बाई माणूस आहे, बुब्बू बॉय.
त्या रील्स बघा, त्या रील्समध्ये कधी पण तुम्ही बघाल तर गुडप्या बुब्बू उडवत असतो आणि ती खांदे उडवत असते. ज्याला जे आहे ते उडवायचं काम. आजकाल नवीन ती शिकली आहे काहीतरी, चालताना असं खांदे शेक करत चालायचं. दुसरं काही शेक आता ते दिसत नाही, ते मागे असतं ना, मग पुढे काय तर खांदे शेक करायचे आणि गुडप्याला पुढे आहे तर गुडप्या आपलं जे आपली मालमत्ता शेक करत असतात. तुम्ही नोटीस करा, आजकाल खांद्याचं जास्त झालंय, असं चालताना असं खांदे उडवत उडवत चालते. आणि तिथे नौटंकी करायला, तिथे तर ती आहे ना अशा ठिकाणी ते काय ते गाजर लेन आणि आता ते काहीतरी घारगे, तिकडे सगळीकडे आहे ना ही जाऊन रिटर्न करते आणि त्याच्या बदल्यात नवीन घेते. सगळं काही हिचं ठरलेलं असतं, कॉन्टेंटसाठी जाते. हिला असं वाटतं की काहीतरी आपल्याला त्याचं प्रमोशन वगैरे मिळेल त्या मावसाडच्या ज्वेलर सरांसारखं, आणि मग आपली मज्जाच मज्जा, आपल्याला मस्त घालायला वेगवेगळे काही ना काहीतरी मंगळसूत्र हे ते वगैरे मिळतील आणि मस्त घालायचे, रिटर्न करायचं, असं वेगवेगळं मज्जा मज्जा होईल म्हणून ही जात असते. येड्या बनवायचे धंदे. आणि इतकंच जर कोणाला आहे ना तर मग सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करेल ना, ती खरी इन्व्हेस्टमेंट पण होते आणि काहीतरी ठीक आहे, काहीतरी म्हणजे एक चांगलं घेतल्यासारखं पण होतं, छोटं का होईना. तसं तर आता सोन्याचा भाव इतका झाला आहे की आता काय जास्त काय महागाचं घेणं पॉसिबल नाही, पण काहीतरी होत आहे ना थोडं थोडं करून. पण ही चांदीचं घेते, कारण चांदीचं घेऊन काय करायचं आहे, ते रिटर्न करायचं असतं थोडे दिवसांनी, परत त्याच्या बदल्यात दुसरं घ्यायचं. हिच्या काय जात आहे ना, मी तुम्हाला जसं सांगितलं की यांचं कसं घर चालतं आणि कशा गोष्टी, हे असेच लोक असतात जे काही यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी नसते. जो पैसा हे कमवतात इतरांना ठगवून, तो त्यांच्याकडचा एक्स्ट्रा पैसा असतो, कारण बाकी घरदार तर ह्यांचं बापजाद्याच्या कमाईवर चालत असतं. त्याच्यामुळे त्यांना ती काहीही त्याचं टेन्शन नसतं. त्याच्यामुळे हे कसे उडवायचे तर असे उडवायचे, आपलं काहीतरी घ्यायचं. आता ते ह्याचं पण काय ते इलेक्ट्रिक स्कूटी घेतली, त्याचं पण ते इलेक्ट्रिक स्कूटी पण सगळं ते इन्कम टॅक्स आणि म्हणजे टॅक्स बेनिफिटसाठी वगैरे ते त्या गोष्टी करायला आहे. सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी हिने जुगाड काढलेला आहे आणि म्हणून त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि आता त्याने मला घेतलं होतं, आता मी पण त्याला म्हणाली की तू पण आता माझ्याकडनं काहीतरी घे पन्या. बस हेच करायचं, तू त्याला गिफ्ट घ्यायचं, तो तुला गिफ्ट घेणार. आणि मग आम्हाला काही अकेशन लागत नाही, आम्ही करतो आणि आम्हाला आवडतं एकमेकांना गिफ्ट घ्यायला काय पण. आणि लगेच जसं एक्सपेक्टेड होतं तसं लगेचच मग एक व्हिडिओ शॉपिंगवर छापला की फन्याला घेतलं गिफ्ट. आणि मग काय ते पर्पल का घेतलं ते मला माहिती आहे. बोचू तेरी रगरग से वाकिफ हूं मैं, समजलं ना. त्या डुकऱ्याने पर्पल साडीचा तो कुर्ता शिवला ना, तर लगेच आपल्या पण बुबू बॉयला ही पर्पल घेऊन आली. हिला असं वाटतं डुकऱ्यानंही तो डुकरे जैसाही सही, म्हणजे वाटणार तर नाहीच कुठल्याही अँगलने, पण ॲटलिस्ट कपडे म्हणजे कलर तरी ते घालून. इमॅजिन पर्पल कलरचा शर्ट घालून डॉक्टर चालला क्लिनिकला. अरे 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 काय काय करावं लागतं ग बच्चू तुला, काय काय पैशासाठी सगळं. नाहीतर ही स्वतःच म्हणाली होती की हा पृथ्वीवरचा शेवटचा माणूस असताना तरी पण मी याच्याशी लग्न केलं नसतं. मग काय मजबुरी होती ग बुब्बू बॉयशी लग्न केलंस ते? पैशासाठीच केलंस ना. तर हीच रियालिटी आहे फन्या. जेवढी लवकर समजशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. कदाचित तुला माहिती पण असेल, पण तुला हेच आहे की हेच खरं आहे, रियालिटी आहे की कोण केलं असतं, कोणीच केलं नसतं. ॲटलिस्ट हिने पैशासाठी तरी केलं. फुगीने पैशासाठी पण केलं नसतं माझ्याशी. तर आता जी मिळाली आहे तीच सही. दोघांची आपापली मजबुरी आहे. सो येस, डेफिनेटली व्हेरी आदर्श कपल ब्रो, व्हेरी आदर्श कपल. आणि काय ती मायसा पण काय चित्रविचित्र हावभाव करते, काय जीभ बाहेर काढते आणि काय काय करत असते. आणि ही म्हणे की ती आमच्यासारखीच आहे. तिचं नेचर एकदम गिव्हिंग नेचर आहे आणि एकदम. आणि फनी पण म्हणतो लगेच की हो ती आईबाबांवर गेली आहे. हो, जे स्वतःचंच नाहीच आहे, उडवायचंच आहे, ते द्यायला काय जात आहे कोणाचं. त्याला गिव्हिंग नेचर नाही म्हणत, त्याला मटेरियलिस्टिक असणं म्हणतात. त्याच्यातला आधी फरक समजून घे. अक्कलपोटी आपल्या मतलबासाठी जेव्हा आपण इतरांचा वापर करतो ना, तर त्याच्या बदल्यात काय ना काहीतरी द्यावंच लागतं. आणि ते तू करते, इट्स अ गिव्ह अँड टेक. तुझ्यासाठी लोकांना वापर करतेस ना कॉन्टेंटसाठी, आणि काय काय तुला छापून देतात ना, तर त्याच्या बदल्यात तू देतेस ना त्यांना काहीतरी चिरीमिरी. त्याला गिव्हिंग नेचर नाही म्हणत, त्याला ना धूर्तपणा म्हणतात.
आली मोठी गिव्हिंग नेचरवाली. आणि ती पोरगी पण तसलीच होणार आहे. तिला बरोबर माहिती आहे आई बापाकडनं कसं उखळायचं ते. ती काही वेगळी नाही होणार आहे. हो, तुमच्यासारखीच होणार ना. तुमच्यासारखीच तर होणार. काय फन्या त्याच्यामध्ये वेगळं काय सांगतो. मग काय ढबीडुकरेसारखी होणार तुझी पोरगी. बघ बाबा काय ते, त्याचं नेचर तर नाही असं. आणि हिला मास्टर शेफमध्ये पाठवत होता. अरे बाबा नको ना, काय पण बकवास, काय पण बडबड करत असतो. मास्टर शेफमध्ये काय पाणी घालणार का सगळ्याची. त्या दिवशी ती गवारची भाजी दाखवली, ती पण तशीच केली या गवार बाईने. ती गवार ठेवली, त्या गवारवर तिखट मीठ हळद, पाठ झालाय मला आता, तिखट मीठ हळद, त्याच्यानंतर गुळाचा खडा ठेवायचा, एक कोकम ठेवायचं त्याच्यावरच, आणि मग तेलामध्ये थोडा कांदा परतवायचा आणि त्या कांद्यामध्ये ते टाकायचं आणि बस झाकण मारायचं, थोडं वरून असं कच्चं खोबरं घालायचं, झालं रेडी. उसळी पण तशाच करते. त्या उसळीत तर कच्चं वाटण घालते ही बाई, कच्चं घालते. ते घालतेच कांदा खोबरं, पण ते जरा पण भाजत पण नाही तेलावर. तर तसंच ते वासाडं जेवण वाढत असेल, म्हणजे विचार पण नाही करू शकत. आणि ही मास्टर शेफ, आणि ही तर काय एकदम चढतेच लगेचच. नाही म्हणजे इतकं पण नाही, काहीच नाही आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. त्या बुब्बू बॉय काळ्या मनुक्याचं काय ऐकते गव्यास. आणि आता ते व्हॅलेंटाईन डेचं ते व्हिडिओ, बापरे, म्हणजे त्याच्यामध्ये इतकं पण यांना कॉमन सेन्स नाही आहे की बाबा आज काय, म्हणजे आपणच एकटे नाही आहे बुब्बू बॉय आणि डुंगुमॉन. सगळे दुनियामध्ये अजूनही कपल आहेत आणि त्यांचं पण काहीतरी असेल, त्यांचं फॅमिलीबरोबर सेलिब्रेट करायचं असेल, कोण मदर डॉटर येणार असेल, कोण सिबलिंग सेलिब्रेट करणार असतील, सगळ्यांसाठी आहे तो डे. तर सगळे फिरायला येणार आणि जो तो आपल्या आपल्या ठिकाणी करतोय. आणि तू कशाला तुझ्या इथून सोडून आपलं तो फुकट आपला आता ते EV घेतले, ती पण त्याचसाठी, आणि ती गाडी पण त्याचसाठी घेतली, ते टोल वाचवायला. कारण सारखं उडायचं असतं हिला. अशी तर उडत नाही, कारण का तेवढं काय आवड नाही आहे त्याच्यामुळे गाडीच उडवते ही. तर तिथे कसं तरी करून मग तिथे यायचं आणि मग अरे इथे तर इतकी गर्दी आहे आणि इथे आम्हाला मिळालंच नाही आणि पचका झाला. अरे तुमचं प्लॅनिंगच इतकं फ्लॉप आहे, पचका प्लॅनिंगच करता तर काय, आणि काय गरज आहे. आणि तिथे येऊन म्हणायचं की आम्हाला तर इतका उशीर झाला आहे, तर आम्हाला आता काही असं वेगळं खायचं नाही आहे, आम्हाला असं घरचं जेवण आणि आपलं इंडियन फूड खायचं आहे, कारण बाकी खाऊन काही पोट भरणार नाही, असं तसं. अरे मग तुला जर इंडियन फूड वगैरेच खायचं आहे तर तू तुझ्या इथे पण आहे ना, का काय नाही आहे त्या फ्लक्झमबर्ग सारखं. ते फ्लक्झमबर्ग कसं आपलं काहीच मिळत नाही, इथे हे राहता नाही, तिथे ते राहता नाही, आणि असं राहतं, इथे राहतं पण आम्हाला ते असं जास्त मिळत नाही आणि अनलिमिटेड राहतं, असं राहतं. तसं आहे का? काय मिळत नाही का तिथे? फक्त मिसळ मिळते? काय बकवास. अरे देवा, ती आली तिथे आणि म्हणे की ताजला घेऊन चाललाय मला, ताज काय, ओबरॉय काय बडबड चाललेली. आम्ही इथेच नेहमी जातो, आम्ही बरेच वेळा गेलो आहे आणि म्हणून आम्ही आता वेगळं ट्राय करतोय. तिथे वेटिंग होतं आणि ते आम्हाला म्हणाले की आता इथे 1 तास तरी लागेल. ह्याच्यावर पण हिला एक कॉमेंट आलेली, तर ती पण तुम्हाला मी दाखवते. म्हणजे इतकी वाह्यात बाई आहे, इतकी खोटी बाई आहे, इतकी म्हणजे ना, खरंच आता शब्द कमी आहेत माझ्याकडे. म्हणजे शब्द तर भरपूर आहेत, पण कंट्रोल करते मी स्वतःवर, खूप ताबा ठेवला मी. तुम्ही माझ्या भावना समजू शकतात. सो ही बघा ती कॉमेंट. म्हणे ताजमध्ये बुकिंग आणि असं आता कुठेच घेत नाही, 5 स्टार हॉटेलमध्ये असं नसतं, ते लोक प्री बुक नाही करून ठेवत, फर्स्ट कम फर्स्ट असतं. अरे काय तू काय म्हणजे काय स्वतःला जास्त शहाणी समजते का? गावठणमधनं आलेली लोकांना आता शिकवते की मोठी सोबोगल तुझ्या बुबू बॉय बरोबर बनते आणि असं दाखवते की बापरे मलाच सगळं माहिती आहे आणि बाकी तर कोण जातच नाही. म्हणजे हिला किती कॉन्फिडन्स आहे की हिचे अंडे कुठे काय त्यांची पॉच नाही आहे येड्या राऊंडची आले मोठी. मग जर 5 स्टारमध्ये बुकिंग घेत नाही, टेबल बुक करत नाही, तर मग कुठे टेबल बुक करतात तुझ्या मिसळपावच्या रेकडीवर? मला तर आहे ना जेन्युअनली असं वाटतं की हिने जो काही अवतार केला ना, ते काय रेड कलर आणि ते मेकअप आणि थंबनेल बघा आजचं, तुम्हाला दिसेल ना, कळेलच. म्हणजे काय ते अवतार असा आणि ते मेकअप तर असा करते, फक्त उचलते आणि थापते आपलं तोंडावर, ते ब्लश तर असं लावते माकडासारखं, असं माकडाचं ढोंगुई तोंडावर छापून ठेवते गालांवर आणि जोकरसारखी. आणि ती चमेली म्हणजे ते टाऊनची चमेलीच वाटत होती ती, एकदम सेम चमेली. ती चमेली तरी बरी चांगली तरी दिसत होती, ही तर एकदमच डाऊन मार्केट चमेली वाटत होती. आणि तिला बघूनच, तो अवतार बघूनच एकदम ते क्रिंज रेड कपडे आणि काय ते करून गेले
गेलेली, जरा तरी थोडं मॉडेस्ट जरा अटायर करायचं, तो मेकअप त्याच्याहून आणि भयंकर. ती पोरगी पण बोलली एवढीशी लहान की बाबा काय आई तू आज एवढं लाऊड का मेकअप केलायस. तिला लाऊड बोलायचं होतं पण ती बोलली की एवढं डार्क का केलंय, डार्क बिचारी. ठीक आहे चल, ती तिच्या समजुतीप्रमाणे बोलली पण तिला पण कळलं. तर म्हणे मी नवीन काहीतरी ट्राय केला आहे. तुझं नवीनच बघून आहे ना तुला ताजवाल्यांनी कळटवलं असेल. त्यांना आता तुला काय म्हणजे तू काहीतरी बवाल करशील ना की मला असं जज केलं आणि मला हे ते. मजाच आली असती तुला रिअल रिझन सांगितलं नसतं तर. पण त्यांनी नसेल सांगितलं पण मी तुला सांगते की आहे ना तुझा जो अवतार होता ना तो बघूनच तुला असं काहीतरी सांगितलं की वेटिंग आहे, हे ते नाही आहे अवेलेबल, आणि तुला कळटवलं. समजली? स्वतःचा अवतार बघ, तोंड बघ आरशात, आणि तो तर गेलाच असेल काळे मानुके घेऊन. सो क्रिंज. म्हणजे असं तर म्हणजे आत्ताचे पण म्हणजे जे डेटिंग वगैरे करत असतील ते लोक पण असं इतकं क्रिंज करत नसतील जितकं ही करते. आणि काय कुठल्या गोष्टी सांगते. एक तर हे हॉटेलचं फेकाफेकी की असं बुकिंग नाही आणि हे नाही, आणि कुठच्या काळाच्या काय गोष्टी. आपल्या वेळेला आमच्या वेळेला असं नव्हतं. हा मला आधी माझ्या बड्डेला फर्स्ट टाईम भेटलेला, त्याच्या आधी त्याच्यानंतर तो मला व्हॅलेंटाईन डेला भेटलेला. आमच्या वेळेला असं काहीही नव्हतं. असं फ्रेंड्स आणि आपल्या फ्रेंडबरोबर आपली कोण मैत्रीण आहे तर तिच्याबरोबर जायचं वगैरे. हे आता हे आमच्या वेळेला असं. अरे काय बडबड करते. कुठच्या वेळेला, कुठला जमाना तुझा, कुठल्या जमान्याची आहे तू. उलट आत्ता नाही आहे. आता मुलांचं एवढं फ्रेंड्स आणि हे ते सर्कल नाही एवढं होत. आपल्या वेळची फ्रेंडशिप म्हणजे नेक्स्ट लेवल असायची. आत्तापर्यंत असतात तुझी आहे ना ती सगळे विचारत असतात प्रेग्नेंट आहे का ती तुझी स्कूल फ्रेंड आहे ना. मग आता अशा फ्रेंडशिप बघायला मिळत नाही. उलट आमच्या वेळेला आम्हाला घरी पकडून आणायला लागायचं. आई शोधत यायची, मारत घरी आणायची. चला बस झालं, किती खेळता, काय अभ्यास काय आहे की नाही, काय घरी यायचंय की नाही वगैरे. अक्षरशः जिथे जा तुझ्या मैत्रिणीकडेच इतका वेळ उंडारत होतीस ना मग तिथेच थांब असं वगैरे एवढं हे करायचे. आणि तू काय म्हणते की फ्रेंड्स नव्हते आणि काय नव्हतं. तू कुठच्या जमान्यात आणि काय ते बोलली असते आता. ते खेळायची वाटतं तू. तेच लावलेले ना रब्बर तुझ्या स्कूटीला, तेच हे करायचे पराक्रम होते वाटतं या बहिणींचे. आणि म्हणे आमच्या वेळेला असं नव्हतं. तू कुठल्या जमान्याचा काय कुठल्या गोष्टी सांगू नको. आणि जर सांगतेस ना तर क्लिअर कर कुठल्या जमान्याची चाइल्ड आहे. मिलेनियल्स तर हे एक्सेप्टच करू शकत नाही जे तू काय फालतू सांगतेस ते. हां, असं असू शकतं की तुला कोण घेत नसेल, तुझ्याशी फ्रेंडशिप कोणाला करायची नसेल, हे पॉसिबल आहे. आणि त्या दिवशी पण हिला तुम्ही नोटीस केलं तर त्या डबीडुकरेला भेटायचं होतं. म्हणजे खरंच म्हणजे अशी तमन्ना तर खूप आहे हिला आणि असं आडून प्रयत्न करते. पण तो काय फन्या काय हे नाही करत. आता फन्या बहुत शाण्या मी बोलली ना एकदम दिसतो तसा नाही आहे तो काळा मनुका, पक्का आहे एकदम. काय तर म्हणे की ढबी पण इथेच आलाय, आईने फोन केला होता. म्हणजे तेवढ्यातच फन्नी म्हणाला की चल मग त्यांनाच जॉईन करू वगैरे. पण नाही, फन्नी कसला बोलतोय. फन्नी तर घरी जायच्या गोष्टी करायला लागल्या. नाही आज तो मी तुझे ढब्बी डुकरे का नाही, व्हॅलेंटाईन डेला काय ढब्बी डुकरे. अरे फन्या समज यार, तुझ्यामुळे एकतर ते सगळं जिजासाली टूर्स पण बंद झालं. नुसता फन्या, तिचा खरा व्हॅलेंटाईन तोच आहे. मनाने तर तोच आहे. तू तर फक्त पैशानेस, टाइमपास आहेस तू, नाहीतर काय. आता तर घरात काय जत्रा भरली आहे का सर्कस खेळतायत काय माहिती. ती छुट्टी तिथेच आहे, तिचं पोरगं तिथेच आहे, तो अपयश पण तिथेच आहे. कारण आज छुट्टीचा आवाज येतोय, अपयश हाक मारते. तो अपयश पण तिथेच आहे. आणि ही काय दाखवते. एक तरी बाई मला इतकी फेक वाटते ना, काय ते बनवते आणि काय एवढं करून पण नंतर एकदम मला वाटलं काहीतरी असं साधी तयार होईल आणि जाईल, तर एकदम मेकअप बिकअप छापून आणि काय ती साडी बिडी नेसून एकदम तयार. हे इम्पॉसिबल आहे. हे काय माणसं नाही आहेत. मग हे काहीतरी भलताच प्रकार आहे. आणि जसा फन्या म्हणाला की तुला कुठली मामी आवडते रे, तर म्हटल्याबरोबर लगेच किचनमधलं काम टाकून धावत आली. म्हणजे हिला फुल गॅरंटी होती की तो तिचं नाव घेईल दुसरीवालीचं. म्हणून लगेचच नको तू काय सांगू नको, असं नको करू, तसं नको करू. टर्रा आणि फरा असलियत बाहेर येणार होती आज बोचूची. आणि त्याच्यामध्ये छच्चू आई आणि मोठ्या शाण्या बनतायत. छच्चू आई म्हणतात की त्याला विचार आजी कुठली हे करते, जास्त ओरडते. आणि छाचू आईला असं वाटतं की अरे बापरे, तिने खूपच चांगले संस्कार दिलेत मुलांवर. दिसतायत छाचू आई, तुमच्या मुलांचे संस्कार दिसतायत. तो एक मोठा मुलगा, त्याचं जाऊ देता, तो पिक्चरमध्ये नाही तर बोलली असती. हा फन्नी लोमत्या आणि तुमची ती छुट्टी स्वतःला काय समजते, दिवस पब्लिक करते, मोठी सेलिब्रिटी टाकते,
म्युच्युअल मी अँड केटू आर गेटिंग सेपरेटेड म्हणे. अरे भाई ही काय बोंबाबोंब करून सांगायची हे आहे का? असल्याच हरकत्यामुळे तो केटू गेला असणार तुझ्या राहूला सोडून इथे. बकवास कुठची असली मुलं. आणि म्हणे मी शिस्त लावते. ही शिस्त लावली आहे तुम्ही मुलांना? स्वतःच्या मुलांना बघा, असल्या गोष्टी तर तुम्ही करूच नका. या छच्चू आईला पण आहे ना जाम घाण सवय आहे स्वतःचीच लाल करायची, खानदानी सवय आहे या लोकांना. आणि ही बाई काय सांगत होती की सगळ्या गोष्टी अशा कामी येतात आणि आपल्याला असं वाटतं हा सब्जेक्ट कशाला, तो सब्जेक्ट कशाला, मॅथ्समध्ये हे कशाला शिकवत आहेत. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी अशा कामाला येतातच आयुष्यामध्ये. म्हणजे ते एकदम डिफिकल्ट टॉपिक असतात, अल्गोरिथम वगैरे तसं नाही, पण नॉर्मलवाले असे असतात छोटे मोठे. ते अल्गोरिथम डिफिकल्ट टॉपिक आहे? डिफिकल्ट? अरे भाई ट्रिग्नो वगैरे काहीतरी बोलली असती तरी समजलं असतं. अल्गोरिदमला बोलते की डिफिकल्ट टॉपिक. अरे बाबा राहू दे ग. चौथी फेल, CA फेल म्हणे. हिची मुलगीची तर इतकी बिकट अवस्था आहे की बालवाडीतच रिपीट केलं आहे इयर. पुढचं तर आता काय होणार आहे काय माहिती, असंच चालू राहिलं तर हिचं इथे तिथे. आणि त्या दिवशी गाडीत अभ्यास घेत होती मोठी एकदम डॉटिंग मदर. आणि एकीने हिला ही पण कॉमेंट केलेली की तुमच्याकडे मावशी नाही येत का भांड्याला? तर म्हणते सकाळी येतात पण दिवसभराची खूप भांडी निघतात तर एवढी कुठे ठेवणार. पण हिला तर रात्री पण सगळं धुवून घासून करताना बघितलंय. सगळं रात्री पण स्वतःच घासत असते. मग त्या कॉन्टेंटसाठी घासते की काय करते की काय बाई येते? मला तर वाटतं जेवणाला पण बाई आहे. त्या दिवशी ही फक्त फोडण्या काहीतरी टाकते, कारण त्या दिवशी एका शॉर्टमध्ये एक बाई तिला पूर्ण तयार करून देते आणि ही फक्त टाकायचं काम करते. ते हात बघा आणि ते करते ते कोण वेगळंच करते. आणि ही आपलं ते भाकऱ्या बिकऱ्या पण करून घेते. ही काय नाही करत, आली मोठी शाणी काय पण फेकावा की काहीतरी उलटं पुलटं करून आहे ना. ही पण म्हणजे आपण एवढं लक्ष देत नाही हिला, म्हणजे हिची गिनतीच आपण येड्यामध्ये करतो म्हणून. पण ही येडी नाही आहे, पक्की शाणी आहे, पक्की सगळ्यात सगळं. आणि त्या पक्क्याने हिला फोन केलेला. ती कोण आलंय आपल्याकडे तर ते सोडून त्या बहिणीला तसंच बसवलेलं आणि आपली त्या पक्क्याबरोबर खिखी खिखी खुखू खुखू करायला लागलेली येड्यासारखी. तो पक्क्या एक पक्काव आणि ही महापक्काव. आणि आज ते देवळात गेलेली तर तिथे कोणतरी माणूस आलेला. तो माणूस हिला सांगत होता की निर्मिती सावंतताई येत नाही आहेत, त्या बिझी आहेत म्हणून तुम्ही या. का निर्मिती सावंत नाही तर ही का रिसेम्बलन्स आहे का दोघींमध्ये? हां म्हणजे ती नाही तर तिच्यासारखी सिमिलर ही. आता तुमचं तुम्ही समजा मंडळी. म्हणजे बाकी असं टॅलेंटमध्ये नाही म्हणत आहे मी, पण मे बी आकार उकाराने असं, कारण टॅलेंट मॅच होऊच शकत नाही हिच्याबरोबर. हे या अलग आहे चौथी फेल. आणि तो माणूसच मला कन्फ्यूज वाटत होता. काय तर म्हणत होती की निर्मिती सावंत त्यांचा नवरा, तो नवरा ज्याचं नाव घेत होता तो तर निशिगंधा वाडचा नवरा आहे. आणि निशिगंधा वाड डॉक्टर झाली काय माहिती काय सांगत होता. आणि जर तो निर्मिती सावंत त्यांचा नवरा आहे तर निर्मिती सावंत यांचा नवऱ्याची त्यांचं तर म्हणजे किती वर्ष आधी, खूप आधी निधन झालेलं आहे. तर तो माणूस पण काय बडबडत होता. आणि हा डॉक्टर बोलत होता तर डॉक्टर कन्फ्यूज होता. त्या फण्याला आठवण करून द्यावी लागते की अरे भाई तुझ्याशी बोलतोय तो बुळचटासारखा हँडशेक पण कसा करतो बघा, कसा गुळगुळीत बुळबुळीत. आणि ती हो 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 हां हो 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 एवढं जोरात, म्हणजे जसं काय तिलाच बोलतोय आणि तीच सगळं त्याला हा नाही सगळं सांगत होती. आणि ते डॉक्टरबद्दल बोलतोय तर हे डॉक्टरचं याड्याचं काहीतरी वेगळंच आपलं फोकस कुठले ह्याच्या झोनमध्ये जातो काय माहिती. त्याला फक्त एकच फोकस माहिती आहे, तिथेच फोकस लावून बसलेला असतो. बाकी याला काय कोणी असं हाक मारली ना की डॉक्टर कोण डॉक्टर म्हणेला, त्याला सांगावं लागेल अरे तुम्ही, अरे मी का, हां मी डॉक्टर आहे, अरे मी विसरलोच होतं. हे लोमत्या गुडप्या इतकं झालं ना की मी डॉक्टर आहे मी विसरलोच. आता ॲडिशनल बुबू बॉय. आणि रात्री आला तिकडे क्लिनिकला थप्पा मारून आणि लगेचच म्हणजे एकदम असं तिला हात काय लावतोय गालाला. आणि तिचं रिॲक्शन बघितलं एकदम की काय म्हणजे काय करतोय तू असं वाला, असं म्हणजे एकदम हात वगैरे लावायला. आणि घाणच वाटते खरंच अक्षरशः. आणि काय तर म्हणे की थकली माझी बायको आणि सर्व गुणसंपन्न सर्व काय बोलली असते आता, म्हणजे लालायक गुणसंपन्न बाई आहे ती. आणि काय तर म्हणे की बरं नाही वाटत आहे तिला. बरं नाही वाटत आहे तर तिथं लोंबतोयस कशाला? एवढं बोलण्यापेक्षा वाढून घे ना स्वतःला तेवढं. मग ती असं करते आणि तरी ती एवढं करते, सगळं मॅनेज करते आणि कसं म्हणजे तिलाच जमतं वगैरे. आणि तिला बरं नाही वाटत आहे, सगळ्यांसाठी खूप थकली असशील ना वगैरे. फालतू ना हे असे बच्चन आहे ना, फक्त ती येड्या भक्तांना येडा बनवा. पण रियालिटी तर ही आहे की तुला इतकी काळजी आहे ना तर तू बोलला असतास की जा तू आराम कर, मी वाढून घेतो. तुला कुठल्या हॉस्टेलमध्ये ठेवलेलं रे बुबू बॉय? हां हॉस्टेलला काय शिकला तू, काय केलंस, काय करायचं काय तू?
काहीच येत नाही तुला ना वाढून घेता येत. लास्ट टाइम पण ती कुठेतरी बाहेर गेलेली फ्रेंड बरोबर, तर ती येईपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत हा माणूस थांबला, जेवला नाही, वाढून घेतलं नाही याने. असला माणूस आहे आणि सांगतोय मोठा हुशाऱ्या. मी फक्त की काय ते हे विचार बोललो की मला काळजी वाटते आणि थकली असशील ना, असं म्हटलं की झालं आपला तेवढंच. पूर्ण असा ना हा पण एकदम तुंबाड आहे, असा तुंबलेला आहे. तुम्ही विचार करा ना, रात्री ही बाई म्हणते मी 2 वाजता झोपते, सकाळी 5 वाजता उठते. एवढ्या वेळामध्ये कसं होणार? क्याही हो सकता है. कसं काय आहे ना, चुपचाप झोपत असेल, चुपचाप उठत असेल, म्हणून हे असले चाळे सुचतात तुंबलेल्याला, तुंबाड कुठचा. शी, हे DBSचं ना खूप घाण होत चाललंय आजकाल, खूप घाण. आडून आडून खूप घाण करतात ते लोक. बकवास करण्यापेक्षा ना जरा वाढून घेत जा, ह्याच्या पुढे लक्षात ठेव. आणि तर भांडी बिंडी घासून जरा ओटा बिटा आवरून ठेवत जा. नुसतं बोलू नको थकली माझी बाळती. आणि ते लक्षात ठेव, जे सांगितलंय ते बघ, काहीतरी घाल त्या हालेलुलूच्या डुलुलुलूला काहीतरी कव्हर कर. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप ऑल पॉईंट्स कवर्ड आणि तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्या. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.